नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। सदाशिवसमारभ्य शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मद् आचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्पराम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा। आपल्याकडे नवरात्री आजपासून चालू होत असली तरी भारतात कालपासून चालू झाली, त्यामुळे आजची दुसरी माळ आहे, तुमच्याकडे ती पहिली माळ आहे। नवरात्रोत्सव खरं म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नाही, कित्येक जणांचा समज असा असतो की नवरात्री ही फक्त एकदा येते। तसं बघायला गेलं तर वर्षातून 4 वेळा नवरात्र असतं बरं का, दर 3 महिन्याच्या अंतराने। 3 महिन्याच्या अंतराने याचा दुसरा एक अर्थ आपल्या लक्षात येतोय का, प्रत्येक ऋतू बदलानंतर आहे। आपल्याकडे जे ऋतू सांगितलेले आहेत, शरद ऋतू, वर्षा ऋतू, वसंत ऋतू वगैरे, या ऋतूंच्या नंतरच्या त्यात बरोबर 3-3 महिन्याचं अंतर आहे। चैत्रातलं एक नवरात्र असतं जे सर्वसाधारणपणे लोकांना माहिती असतं, दुसरं आषाढातलं असतं, तिसरं अश्विनातलं जे आता आपण करतोय ते, आणि चौथं पौषातलं असतं। यातलं आषाढ आणि पौष याच्यामधल्या नवरात्राला गुप्त नवरात्र असंही म्हणतात, कारण ते कित्येकांना माहिती सुद्धा नसतं की असं नवरात्र आहे। चैत्री नवरात्र ते अनेक जण राम नवरात्र असल्यासारखं समजतात, प्रत्यक्षात तोही देवीचाच उत्सव आहे, पण कित्येक जण रामाचं करतात। जसं आत्ताचं देवी नवरात्र जे चालू आहे यात गणपत्य संप्रदायाचे जे लोक आहेत ते गणपतीचा उत्सव म्हणून करत असतात बरं काय नवरात्र। आणि त्याचप्रमाणे इतर देवदेवता, आता व्यंकटेश बालाजीचं सुद्धा नवरात्र त्या त्या ठिकाणचे लोक हे तशा पद्धतीने साजरं करतात। थोडक्यात शक्तीचा जागर, अगदी सोप्या रीतीने जर सांगायचं झालं तर शक्तीचा जागर। बरं, आपला एकमेव धर्म असा आहे की ज्या धर्मामध्ये स्त्री ही सुद्धा देवता आहे। मला जगातला असा कोणताही धर्म दाखवा की ज्याच्यामध्ये स्त्री देवता आहेत। स्त्री देवता नाहीयेत कुठे, सगळीकडे पुरुष आहेत। ख्रिस्ती धर्मामध्ये यहोवा जो त्यांचा देव म्हणून सांगितला जातो, निर्गुण निराकार असलेला यहोवा, पण यहोवा हाच सांगितलाय। किंवा मुसलमानांच्या मध्ये अल्लाह हाच फक्त सांगितलेला आहे। आपल्याकडे तसं नाहीये, आपल्याकडे देव जसे तशाच आपल्याकडे देवी आहेत। थोडक्यात ही शक्तीची रूप आहेत। बरं, सगळ्यात मोठं स्वातंत्र्य ही हिंदू धर्मामध्ये जे आहे ते इतर कोणत्याही धर्मात नाही, की कोणीही कोणत्याही देवताला पूजा होती। शेवटी सर्व जातं कुठे, कोणी कोणालाचीही पूजा करा, पण केशमम प्रतिगच्छति, सर्व देव नमस्कारम केशमम प्रतिगच्छति, जे काही सगळं आहे ते त्या एका ईश्वराप्रत जाऊन पोचतो जो निर्गुण निराकार आहे। त्याला सगुण साकार रूपात आणले ते आम्ही। म्हणजे एक गमतीदार कथा अशी सांगतात की एकाने विचारलं होतं की अरे तुमच्याकडे एवढ्या देवी देवता आहेत, तर तुमच्यामध्ये किती हाणामारी असेल भारतामध्ये? तो म्हणाला आमच्याकडे हाणामारी कशाला असेल? म्हणाला असं कसं, आमच्याकडे तर एवढे पंथ आहेत, ख्रिश्चनांच्या मध्ये 242 पंथ आहेत, मुसलमानांच्या मध्ये 657 जाती आहेत, जे माहिती नसतं आपल्याला। फक्त जातीयवाद हिंदूंच्या मध्ये म्हणून आरडाओरडा केला जातो, कारण या गोष्टी आम्हाला कोणी सांगतही नाही आणि आम्हाला माहिती नसतं। पण इतकं कशाला पाहिजे? शिया सुन्नीचा वाद तर आपल्याला माहितीये किमान, ज्याच्यामध्ये जगामध्ये केवढं तरी मोठं आणि एकमेकांची प्रार्थना स्थळ बॉम्बनी उडवून देण्या इतकं काम चालू असतं, हे आपल्याला माहिती। तेव्हा अशा प्रकाराने म्हणाला तुमच्याकडे जर वेगवेगळ्या देवदेवतांचे उपासक असतील तर त्यांच्यामध्ये हाणामारी नाही का होत? तो म्हणाला नाही होत बाबा रे, म्हणाला आमच्याकडे ना एका छताखाली वेगवेगळे देव आणतात, काही फरक पडत नाही। बघा ना, मोठं देऊळ असलं तर, आता मी राहतो डोंबिवलीला, माझ्याकडे डोंबिवलीला आमच्याकडे एक मोठं गणपती मंदिर आहे, ज्या गणपती मंदिरामध्ये रामपंचायतन सुद्धा आहे, तिथे महादेव सुद्धा आहे, तिथे हनुमंत सुद्धा आहे, तिथे कृष्ण सुद्धा आहे,
हे सगळे देव आहेत की तिथे, हे सगळे एकाच गणेश मंदिरामध्ये आहेत. जो ज्याचा उपासक आहे तो तिथे जातो, तो त्याचा नमस्कार करतो, तो त्याचं ते काही भजन पूजन करायचं असेल त्याला तो एका बाजूला बसून मनातल्या मनात हे सगळं करतो, इतर कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन तो करतो आणि जातो. फरक काय पडतोय? फरक काही पडत नाही. याच्या मागे कोण आहे हे सुद्धा लक्षात घ्या बरं का. कारण ती सुद्धा आठवण आपण काढायलाच पाहिजे. कारण फार पूर्वीच्या काळी आपल्याकडे 72 पंथोपपंथ होते. 72, थोडे थोडके नाही. या 72 पंथोपपंथातले 5 प्रमुख होते. त्यातले आपल्याला माहिती असलेले 2च साधारणपणे कानावर नावं गेलेली बरं का, म्हणून सांगतोय की आपल्याला माहिती असलेले. नाही तर माहिती असतात असं नसतं, पण कानावरून नाव तरी गेलेलं असतं. कोणतं? शैव आणि वैष्णव ही नावं कानावरून गेलेली असतात. त्यामुळे हे 2 पंथ आपल्याला माहिती आहेत. याच्याशिवाय असलेले जे इतर पंथ आहेत ते सौर आहे. सौर उपासक म्हणजे सूर्याचे उपासक. शाक्त उपासक म्हणजे हा जो आताचा उत्सव चालू आहे ना, या उत्सवाशी संबंधित. शाक्त म्हणजे शक्ती, म्हणजेच देवीचे उपासक असलेले. आणि 5वे गणपत्य म्हणजे जे गणपतीचे उपासक आहेत असे. हे 5 प्रमुख पंथ. पण याच्याशिवाय आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की यमाचे सुद्धा उपासक होते. तुम्ही आम्ही आहोत का हो यमोपासक? कोण यमाला बोलवणार? यम मृत्यू देवता आहे. प्रत्येकाला माहिती असतं एखाद्या दिवशी आपल्याला जायचंय म्हणून, तरी सुद्धा माणूस जन्मभर अमरपट्टा घेऊन आल्यासारखा वागतो की नाही आणि वावरतो की नाही. माझं 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 म्हणत असताना शेवटी 2.5 मण लाकडं किंवा डिझेलच्या किंवा गॅसच्या शेवदाहिनीमध्ये, याच्या पलीकडे काय आहे? म्हणजे जे आयुष्य मुळात टेम्पररी आहे, त्या टेम्पररी आयुष्यात प्रत्येक गोष्ट मात्र आम्हाला परमनंट लागते की नाही, ही अवस्था असते. पण या सगळ्या पंथोपपंथांच्या मध्ये या सगळ्यांना एकत्रित करण्याचं जे काम केलं ते 2,500 वर्षापूर्वी आद्य शंकराचार्यांनी केलं. आणि यांच्यामध्ये पंचायतन पूजा शंकराचार्यांनी रूढ केली. आता पंचायतन, कुठचं पंचायतन? तर हे जे 5 प्रमुख पंथ होते ना, या 5 प्रमुख पंथांच्या जे दैवत आहेत, म्हणजे शैवांची शिव, वैष्णवांची विष्णू, गणपत्यांची गणपती, सौरांची सूर्य, शाक्तांची शक्ती म्हणजे देवी, या 5ही जणांना तुमच्या देवाऱ्यात ठेवायचं बरं का. तुम्ही पूजा वाटल्यास फक्त तुमच्याच उपास्य दैवताची करा, काही हरकत नाही, पण हे 5ही जण तुमच्या देवाऱ्यात पाहिजे. याच्यामुळे झालं काय या युक्तीमुळे माहितीये? या सगळ्यांचं जो काही एकमेकातला भेद होता ना, तो नष्ट झाला ना. कारण मी दुसऱ्यावर टीका नाही करू शकत आहे, कारण तो मी पूजत नसलो तरी पण माझ्या देवाऱ्यात आहे, हे कुठेतरी आतमध्ये होतं. आणि मोठ्या युक्तीने 2,500 वर्षापूर्वी एका परीने जर पाहायला गेलं तर शंकराचार्यांनी केलेली ही क्रांती आहे की याच्यामधून सगळ्यांच्या मधला वाद त्यांनी नष्ट केला. बरं, आमच्याकडे जे शिकवलं जातं आणि डाव्यांनी जो इतिहासाची वाट लावलेली आहे, डावे म्हणजे मराठीत आपण ज्यांना लेफ्टिस्ट म्हणतो, कारण आजकालचं मराठी असं झालंय म्हणून म्हटलं बरं का. तेव्हा त्यांनी जो इतिहासाची त्यांनी जी वाट लावलेली आहे, ज्याच्यामध्ये शैव वैष्णव वगैरे पंथांनी एकमेकावर हल्ले केले, एकमेकांची सुद्धा श्रद्धास्थानं तोड, असं कधीही झालेलं नॉट अ सिंगल एक्झाम्पल, एकदाही झालेलं नाही. तरी सुद्धा खोटं सातत्याने डोक्यावरती मारणं, तेच इतिहासामधून पुढच्या पिढ्यांच्या पर्यंत पोहोचवणं, हा सगळा भाग हा त्यांच्याकडे मुद्दाम असतो, जाणीवपूर्वक केलेला असतो. मी आणखीन त्याच्यामध्ये जात नाही, कारण तो आपला आजचा भाग नाही म्हणून. मग चैत्रामधलं जे नवरात्र साजरं केलं जातं ना, चैत्रामधला ऋतू कोणता? वसंत, म्हणून त्याला वासंतिक नवरात्र म्हणतात. आणि आत्ताचा ऋतू कोणता आहे? तर तो शरद ऋतू, म्हणून याला शारदीय नवरात्र म्हणतात. बऱ्याच जणांना शारदीय नवरात्र म्हणजे शारदा म्हणजे देवीचा संबंध आहे असं वाटतं, पण नाही, हा ऋतूवरून आलेलं नाव आहे बरं का, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जी ही नवरात्र आहे त्यांना आणखी एक नाव आहे, म्हणजे वासंतिक नवरात्राला शुभंकर नवरात्र असं पण म्हणतात, आणि अश्विन नवरात्राला अशुभ नाशिनी नवरात्र असंही म्हणतात. बरं, प्राचीन जी एक समजूत आहे, त्या समजुतीनुसार आपल्याकडे ग्रंथांच्या मध्ये जे दिलंय त्याच्यानुसार ज्या चंड मुंड घटासूर वगैरे या सगळ्यांचा, महिषासूर या सगळ्यांचा देवीने वध केला, त्याच्यानंतर देवीने घेतलेला विश्रांतीचा काळ म्हणजे नवरात्रीचा, असं आपल्याकडे सांगितलेलं. काही ठिकाणी असं सांगितलं की अश्विन नवरात्रामध्ये प्रतिपदा ते नवमी असे 9 दिवस देवीचं युद्ध झालं महिषासुराशी, आणि त्या महिषासुराला तिने नष्ट केलं. महिषासूर मर्दिनी स्तोत्र आहे शंकराचार्यांचं.
जे आपली वाणी सुद्धा अतिशय शुद्ध करणारं अशा प्रकारचं आहे म्हणून सांगितलं जातं बरं का. म्हणजे मुलांना जर कुठे वाणी दोष असला ना, उल्लेख आला म्हणून आपल्याला सांगतोय बरं का. वाणी दोष असला मुलांच्या मध्ये, म्हणजे काही जण बोबडं बोलतात, काही जणांचा श्वास आधी जातो आणि मग शब्द येतो, काही जण तोत्र बोलतात, असे सगळे वाणी दोष हे कोणत्याही स्पीच थेरपिस्ट कडे जायला नको. फुकटात आपल्याकडे आहे, पण जे फुकटात आहे ना त्याची किंमत आपल्याला नसते. शंकराचार्यांचं जर एखादं स्तोत्र त्या मुलांना शिकवलं ना आणि ते केवळ जलद गतीने म्हणायला लावलं तर त्यात स्वर आणि व्यंजन यांचा इतका उत्तम मिलाप आहे की त्याच्यामुळे मुलांची जीभ बोलणं आपोआप सुधारतं. मग कुठचं एखादं छोटस घ्यावं ना, अष्टक घ्यावं एखादं. अष्टक म्हणजे 8 श्लोक. नर्मदाष्टक घ्या उदाहरणार्थ, आणि असं घेतलं तुम्ही आणि ते जर म्हणायला सुरुवात केली. बरं, आता गुगलवरती सुद्धा मिळतं, आपण शोध घेतला तर नर्मदाष्टक आपल्याला मिळेल. ते पहिल्यांदा अगदी संथ लयीत म्हणायला सुरुवात करायची आणि मग फक्त लय वाढवत जायचं. सबिंदू सिंधू सुस्खल तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जात कारी बारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीती हारी बरमध्ये त्वदीय पाद पंकजन मामी देवी नर्मदे. अशा प्रकारचं हे अष्टक आहे. ह्या अष्टकातले श्लोक जरी मुलांना शिकवले, किंवा मुलांना शिकवायचे नाहीत बरं का, त्यांच्या बरोबर म्हणायचे. मुलं हुशार असतात, त्यांना आपोआप कानावर पडून पाठ होतो. म्हणजे मला ज्या वेळेला एका मौलीने विचारलं होतं की माझ्या मुलाला रामरक्षा शिकवायची, कशी शिकवू, तो म्हटलं मला माहिती नाही. तो म्हणाले म्हणजे काय, म्हणे रामरक्षा कशी शिकवायची तुम्हाला माहिती नाही का. म्हटलं खरंच माहिती नाही. तर म्हणाले म्हणजे काय, तुम्हाला येत नाही का. म्हटलं मला येते. मग शिकवल्याशिवाय येते का. म्हटलं हो शिकवल्याशिवायच येते. तर म्हणाले कसं शक्य आहे. म्हटलं असं आहे, माझ्या न कळत्या वयापासून रोज संध्याकाळी माझी आई मोठ्यानी घरामध्ये रामरक्षा म्हणायची. ती रामरक्षा कानावर पडून पडून पाठ झाली, आईने शिकवलेली नाही. जर आपल्या मुलाला काही यावंसं वाटत असेल तर आपण घरात रोज हे म्हणायला पाहिजे, तर कानावर त्यांच्या काहीतरी पडेल आणि मग पाठ होईल. त्यामुळे या पद्धतीने अगदी या नवरात्रातले सुद्धा आपण जे काही करतो ना, हे सगळं करत का राहतो. एकतर आपल्या मनाला आनंद मिळतो. ही सगळी जी काही आज सजावट वगैरे केली आहे, मी समोर बघतोय की जी सजावट मला दिसते समोर, की तिथे अमेरिकेत राहून सुद्धा जी आमच्या पालकरांनी इतकी छान सजावट केली, ही छान सजावट पाहिल्याबरोबर मन प्रसन्न होतं की नाही, भक्तिभावाने भरून येतं की नाही. देवाची विविध प्रकारची भक्ती आपण का करतो माहितीये, खरं म्हणजे आपल्यासाठी करतो. लक्षात घ्या की त्या मूर्ती काढल्यात बाहेर, त्या मूर्ती आपण छानपैकी त्यांना स्नान घातलंय, मग ते उष्णोदकाने असू दे, तो आणखीन इतर कोणत्याही रीतीने असू दे, त्या छान मस्तपैकी स्वच्छ कपड्यांनी पुसल्या आहेत, जागेवरती परत ठेवल्या आहेत, त्यांना उत्तम रीतीने नटवलंय. हा, हे उत्तम रीतीने नटवणं देवा करताय का हो, मला सांगा आपण. म्हणजे आपल्या लक्षात येईल आपली जी पंचेंद्रिय आहेत ना त्यांना आपण सुखावतो. ती उत्तम का करावीत, कारण माझ्या डोळ्यांना खूप छान दिसतं ते. त्याला विविध प्रकारचे नैवेद्य आपण करतो, कारण नक्की माहिती असतं तो खाणार नाहीये, जिभे करता आपल्याच असतं. पण असं असून सुद्धा हा वेगवेगळा प्रकार जो करणं आहे ना, हा मनाला किती शांती देणार आहे, मनाला किती आनंद देणार आहे. याच तर नाव भक्ती आहे. हे एक भाग आपल्याकडे या अशा सगळ्या गोष्टींच्या मध्ये सांगितलेला आहे बरं का. आणि मग नवसृजनाचा असा हा उत्सव असा असल्यामुळे मग त्या जो घट ठेवलेला असतो, त्या घटाच्या भोवती जी माती असते, त्या मातीमध्ये पेरायची धान्य सुद्धा आपल्याकडे सांगितली. ही धान्य कशा करता पेरायची, तर नवसृजन. याच धान्यामधून तारारलेलं रोप बाहेर येणार आहे आणि त्या रोपांच्या आधाराने आपलंच पोषण होत असतं सगळं. या एका कारणाकरता हे सगळं. मग यातले हे 9 धान्य म्हणून सांगितले बरं का. आजकाल 9 कोणी पेरत नाही, कोणी 2 पेरतात, कोणी 4 पेरतात, कोणी 6 पेरतात. पण मूळ आपल्याकडची कल्पना 9 धान्य आहेत. कोणकोणती, साळी आहे, गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी, ह्या सगळ्या ज्या आहेत 9 धान्य, ही 9 धान्य त्या घटाभोवतीच्या मातीमध्ये पेरली जातात. आता या 9 दिवसाच्या देवीच्या रूपाची सुद्धा 9 नावं आहेत बरं का. म्हणजे आजचं तुमच्याकडचं जे देवीचं रूप आहे ना, त्याचं नाव आहे शैल्य रूपिणी, शैल रूपिणी. आणि आमच्याकडचं जे, कारण आता आमच्याकडे दुसरा दिवस आहे ना,
त्यामुळे त्याचं नाव आहे ब्रह्मचारिणी. म्हणजे देवीच्या 9 रूपांची 9 नावं सुद्धा आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, मग कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशी ही 9 नावं ही वेगवेगळ्या दिवसाची म्हणून वेगवेगळं रूप सुद्धा देवीचं कल्पलेलं आणि त्या 9 रूपामध्ये बरं याच्यामध्ये तिचं उग्र रूप पण आहे की नाही? आहे महाकालीचं. आमच्याकडे देवी सुद्धा हातात शस्त्र घेतलेले आहे. देवता आहेतच हातात शस्त्र घेतलेले, पण देवी सुद्धा हातात शस्त्र घेतलेले आहेत म्हणून बहुतेक हिंदू सगळे निशस्त्र आहेत बरं का. त्यांना शस्त्राचं महत्व कळतच नाही. काहीतरी घरात असायला पाहिजे. तुमच्यावरती जर एकाएकी आक्रमण झालं तर तुम्ही काय करणार आहात? पळायची जागा शोधणार आहात? कोणत्या सहज मार्गातून आपल्याला पळता येईल, इझी वे टू रन हा शोधायचा आणि पाळायचं? येणाऱ्या प्रत्येक संकटाचा मुकाबला करण्याचं सामर्थ्य आपल्या अंगात यावं याकरता ही शस्त्रोपासना आहे. पण ही जर मनाशी धरलीच नाही, हे जर आम्ही समजून घेतलं नाही आमचं, तर मग आपली फसगत होते. आणि म्हणून आपल्याकडे सगळ्या लहान मोठ्या गोष्टीमध्ये सुद्धा देव बघणारे आपण लोक, अगदी पशु पक्ष्यांच्या मध्ये सुद्धा देव बघतो आपण. इतक्या लहान सहान गोष्टींमध्ये देव बघणारे आपण आहोत ना, म्हणूनच कदाचित आपल्याला क्रूर ठरवलं गेलंय बरं का. इतिहासामध्ये हिंदू म्हणजे रानटी, मागासलेले, क्रूर अशा पद्धतीने सातत्याने ब्रिटिशांनी बुद्धिभेद जो केला तो बुद्धिभेद अशा पद्धतीने केला. त्याकरता त्यांनी इथलेच काही लोक सुद्धा त्या काळात हाताशी धरले, त्यांच्याकडून पुस्तकं सुद्धा लिहून घेतली आणि त्या पुस्तकांच्या मधून सुद्धा अशाच पद्धतीने जाणीवपूर्वक खोटा प्रचार हा त्यांनी केला. मग या नवरात्रामध्ये काही जण 9 कुमारिकांचं पूजन करतात बरं का. आता 9 कुमारिका मिळणं कठीण होतं. कुमारिका म्हणजे काय हे लक्षात घ्या आधी, कारण तिथेही फसगत होते. कुमारिका म्हणजे लग्न न झालेली म्हणून कुमारिका नाही. एक ठराविक वय दिलंय त्याच्याकरता सुद्धा. वय वर्ष 2 ते वय वर्ष 10 याच्या मधल्या ज्या असतात त्यांना आणि फक्त त्यांनाच कुमारिका म्हटलेलं आहे. त्यांना देवी समजून त्यांची पूजा करायची. किती सुंदर भावना आहे हो, मला सांगा. या मुलींना देवी समजून त्यांना घरी बोलवून काही वस्तू देऊन आधी त्यांची पूजा करून त्यांना काही वस्तू वगैरे द्यायच्या. बरं यात गंमत आपल्याला आणखी एक सांगतो की यात ना प्रत्येक वयाच्या कुमारिकांना नाव आहेत बरं का आपल्याकडे. सांगा ना मला, हे इतकं सगळं कुठे दिलेलं आहे किंवा इतकं डिटेलिंग वगैरे कोणत्या इतर धर्मांच्या मध्ये? आपल्याकडे 2 वर्षाची जी कुमारिका असते ना तिला कुमारी असंच नाव आहे. जर ती 3 वर्षाची असेल तर तिला त्रिमूर्तिनी म्हणतात. ती 4 वर्षाची असेल तर तिला कल्याणी म्हणतात. 5 वर्षाची असते तिला रोहिणी म्हणतात. 6 वर्षाची असते तिला काली म्हणतात. 7 वर्षाची असते तिला चंडिका म्हणतात. 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा आणि 10 वर्षाची जी असते तिला सुभद्रा म्हणतात. किती छान नावं पण दिलेली आहेत त्या सगळ्यांना. आणि अशांना बोलवायचं असतं आणि त्यांची पूजा करायची असते असं आपल्याकडे सांगितलेलं. या काळात काय करायचं? स्वदेवीचं चिंतन, भजन, स्तोत्र म्हणणं. काही जण सप्तशतीचे पाठ करतात. सप्तशती करताना एक मात्र लक्षात घ्यायचं असतं की आता आजकाल मराठीतूनही निघाली आहे ती गोष्ट वेगळी, पण संस्कृत मधला जर आपण सप्तशतीचा पाठ करत असलो तर तो कोणाच्या तरी मुखातून संथा घेऊन मगच करावा. म्हणजे आपल्याला त्याचं उच्चारण नीट कळतं आणि उच्चारणाच्या कंपनातून आपल्याला फळं मिळत असतात. हे सगळं लक्षात ठेवायचं. आणि म्हणून योग्य माणसाकडून त्याची संथा घ्यावी आणि मग ते बोलवावं. आजचं जे रूप आहे ना गरब्याचं, ते इथे अभिप्रेत नाही. गरबा सोडा, पण 9 रंगाचे 9 दिवसाचे 9 रंग हे अलीकडे भयंकर बोकाळलेलं फॅड. हे केवळ मार्केटिंग मधून आलेलं आहे. एका वर्तमानपत्राच्या संपादकांनीच कालांतराने हे सांगितलं होतं की त्याच्या वर्तमानपत्राचा खप घसरलेला होता. तो खप वाढण्याकरता म्हणून त्यांनी लोकांच्या मध्ये पसरवलं की नवरात्रीच्या 9 दिवसाचे रोजचे रंग हे, आता तर त्या रंगाचे मास्क सुद्धा बाजारात आले. काय सांगू आपल्याला. तर ते 9 रंगाचे 9 साड्या किंवा तत्सम सगळं घालून आमच्याकडे ऑफिसेस वेगवेगळ्या रंगाने नटत असतात. तेव्हा 9 दिवसाचे 9 रंग
हे आपल्याकडे कुठेही सांगितलेलं. शास्त्राचा आधार याला काडीचाही नाही. बरं, गरबा हाच प्रकार, खरं म्हणजे तो प्रकार गुजरात मधला, तो सध्या इतका बोकाळलाय ना सगळीकडे, की लोकांना असं वाटतं की गरबा म्हणजेच नवरात्र किंवा नवरात्र म्हणजेच गरबा. नाही, हा गरबा म्हणजे सुद्धा देवीच आपण करत असलेलं भजन आहे. त्या त्या दृष्टीने होतं का होते? जर होत असतं तर सार्वजनिक गरबे झाले नसते, ज्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या ठेक्यावरती गाणी झाली नसती. ठेका लक्षात राहायचंय, गाणं लक्षात राहायचंय का देवी लक्षात राहायची? नक्की काय आपण ठरवायला पाहिजे. आजची जी अवस्था आहे ना ती दुरावस्था आहे. आणि याच्यामध्ये आमच्याकडे तर आणखीन वाईट अवस्था याची अशी की गरब्याच्या काळामध्ये कंडोम्सचा खप वाढलेला आहे. या करता आहे गाव हे सगळं. कुठे गेला तो भक्तिभाव? कुठे गेला? ते रंगून जाणं कुठे गेलं? आमच्याकडे असा नाचणं वगैरे हे अभिप्रेत नाहीये. नाचणं तेव्हाच अभिप्रेत आहे, स्त्रियांनी अथवा पुरुषांनी. भागवतातही नाच सांगितलेला आहे, पण केव्हा? ज्या वेळेला शरीराची सुद्धा आसक्ती संपते त्यावेळेला त्या भगवत नामामध्ये रंगलेल्या भक्तांनी नाचणं हे मी समजू शकतो. पण तसं न होता वेगवेगळ्या गाण्यांवर फक्त नाच आणि फक्त नाचच एवढंच करायचं असेल तर मग त्याला भक्ती म्हणत नाहीत. हे सगळे भाग आपल्याकडे बघितले जातात. खरं म्हणजे भक्तीचा एक उच्च आविष्कार आहे बरं का हे सगळे गाणी वगैरे म्हणण्याच्या मध्ये. कारण सगळे एकत्र जमतात. या नवरात्रीच्या निमित्ताने स्त्रिया सुद्धा एकत्र जमतात. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांचं एक छोटस गॅदरिंग होतं. हे सगळे जमतात ते कशा करता जमायचं असतं? घरची उणीधुणी सांगायला, मी काय भोगतोय काय नाही हे सांगण्याकरता, तक्रारी करण्याकरता नाही हो. ह्या सगळ्यातून आपण त्या देवीची भक्ती कशी करू शकतो याकरता हे सगळं आहे. नवरात्रीचा हा सगळा मोठा जो भाग आहे ना, हा सगळा जर लक्षात घेतला, पहिली गोष्ट म्हणजे भक्ती, दुसरं शस्त्रांची आठवण, शस्त्रपूजन, तिसरं स्त्रीला आदिमाया आदिशक्ती, कारण स्त्री रूप हे आपल्याकडे सांगितलेलं असल्यामुळे म्हणजे आपल्याकडे तेवढंच खूप मोठं स्थान स्त्रीला आहे. मला सांगा, आपल्याला, आपण आता अमेरिकेत राहत आहे बरेच बहुतेक ऐकणारे लोक, म्हणून मी आपल्याला विचारतोय की जर त्या देशाचा इतिहास बघाव, पुन्हा पुरा 400 वर्षाचा देश आहे. अमेरिकेचा इतिहास मी वाचलेला आहे तेव्हा मी बोलतोय बरं का, उगाच बोलत नाहीये. तेव्हा एवढा असलेला देश, या देशामध्ये पूर्वीच्या काळी यांची जी काही उत्तम रीतीने चालू असलेली संसाराची व्यवस्था होती आज राहिली. संसार नेटकेपणाने चालवणं, प्रपंच नेटकेपणाने चालवणं, पती पत्नींमध्ये प्रेम असणं आज किती राहिलाय आपण बघा. हा सगळा जो भाग आहे हा सगळा ध्वस्त कोण करतंय? मी वेगळं सांगायला नको ना, मगाशी मी त्यांची नावं घेतली, कोण करतंय त्यांच्याबद्दल बोललो. किंवा हे जे लोक करतायत सगळं सोपं असतं, सगळं नाकारणं सोपं असतं. फ्री राहा, माझ्या शरीराचं काय करायचं ते मी ठरवतो. अरे वा, खूप छान आहे, ऐकायला तर खूपच छान आहे. किती काळ तुझं शरीर तुझं राहणार आहे किंवा किती काळ माझं तारुण्य माझ्याकडे राहणार आहे, टिकून राहणार आहे. मग माझं शरीर त्याचं काय करायचं ते मी ठरवणार, हा उच्छृंखलपणा नाही? जर कुठेतरी या सगळ्याचं भान आपल्याला नवरात्री सारखा हा उत्सव देतो लक्षात. आणि या कारणाकरता माझं म्हणून जे काय आहे ते जोपासणं. आज दुर्दैवाची अवस्था अशी आहे, मी तर युरोप अमेरिकेमध्ये राहणाऱ्या आपल्यासारख्या बांधवांच्या बद्दल नाही बोलत, कारण जी दुर्दैवाची अवस्था आज भारतात आहे ती पाहिल्यानंतर तशी जर बाहेर असेल तर माझ्यासारख्या माणसाने कशा करता शोक व्यक्त करायचा? व्यास म्हणून गेलेत महाभारतामध्ये, ऊर्ध्व बाहुर विरोम्यश्च नच कश्चित शृणोती माम. ही जर व्यासांसारख्याची अवस्था म्हणजे काय, दोन्ही हात वर करून मी ओरडतोय की अरे बाबांनो असं वागू नका, युद्ध करू नका, वाईट वागू नका, तरीही माझ्यासारख्याचं कोणी ऐकत नाही. अशी जर प्रत्यक्ष त्यांची अवस्था झालेली असेल तर मग आमच्या सारख्यांचं काय? आज आमच्या मुलांना जर आम्हीच विचारलं की अरे आपले ग्रंथ कुठचे रे, पवित्र ग्रंथ, मी बहुतेक ठिकाणी पाहिलंय की ख्रिश्चनांच्याकडे त्यांची व्यक्तिगत प्रत असते बरं का, बायबलची व्यक्तिगत पर्सनल कॉपी. मुसलमानांकडे कुराणाची वैयक्तिक प्रत असते.
किती हिंदूंच्याकडे भगवद्गीतेची वैयक्तिक प्रत असते? म्हणजे एक गमतीदार भाग सांगतो आपल्याला की भगवद्गीतेच्या बद्दल, भगवद्गीता, मी एका कॉलेजमध्ये गेलो होतो व्याख्यानाला, तेव्हा मी मुलांना विचारलं होतं, तेव्हा भगवद्गीतेची म्हणजे टिळकांनी लिहिलेल्या गीता रहस्याची शताब्दी होती. आता काही वर्षांपूर्वी, फार काळ झालेला नाही. तेव्हा मी त्या मुलांना विचारलं होतं की तुम्ही गीता रहस्य वाचलंय का म्हणून. मला एकाने सांगितलं मला सस्पेन्स स्टोरीज आवडत नाहीत म्हणून. गीता रहस्य ना, रहस्य म्हणजे सस्पेन्स. मला सस्पेन्स स्टोरीज आवडत नाही. ज्या मुलांनी टिळकांच्या गीता रहस्याचं नाव सुद्धा ऐकलेलं नाही, ही अवस्था आहे आपल्याकडे. मग मुलांना गीता शिकवणं हा तर बघ आणखीनच कुठेतरी गेला. गीता पाठ करून घ्यावी, किमान 12वा 15वा अध्याय, जसे अध्याय आपल्याला मिळतील तसे करावेत. मी इथून बाहेर जाणाऱ्यांना नेहमी सांगतो की तुमच्याकडे कित्येक वेळेला लोक तुम्ही त्या धर्माचे अँबॅसेडर आहात म्हणून बघत असतात. इथल्या मुलांना सांगत असतो की अरे किमान 4 वेदांची तरी आपली नावं सांगता येतात, तर नाही म्हणतात. भारतातली अवस्था सांगतोय बरं का आपल्याला, फार लांबची नाही, आपल्याकडची नाही. 4 वेदांची नावं नाही माहिती का? सिस्टमॅटिक एज्युकेशन आपल्या धर्माचं जे पूर्वी घराघरात दिलं जायचं ते घरांनी तर बंद केलंय, बाहेर कुठून मिळणार? बरं फार नको, दशोपनिषदातल्या 2 किंवा 3 उपनिषदांची तरी नावं सांगू शकशील का? आपले धर्मग्रंथ आहेत ना, नाही माहिती. ओके फाईन, रामायण महाभारत याच्यासारखे इतिहासाचे ग्रंथ तरी वाचले. इतिहास ते तर मायथॉलॉजी आहे ना. कोणी सांगितलं मायथॉलॉजी म्हणून? कोणीतरी आमच्या डोक्यावरती मारायचं म्हणून आम्ही तेच मान्य करून चालायचं. मग माझ्या परंपरेमध्ये यांना इतिहास ग्रंथ म्हटले तरी सुद्धा मी ते मानायचं नाही. आज अमेरिकेतच राहणारे आमचे मित्र आहेत, निलेश निळकंठ ओक, रामायण आणि महाभारतावरती ज्यांनी काळ त्याचा शोधून काढला, ज्याच्यावरती त्यांनी पुस्तकं लिहिलेली, त्यातला रामायणाचा जो काळ आहे तो त्यांनी बिफोर ख्राइस्ट, सनपूर्व काळ किती, तर ते म्हणतात सनपूर्व 12 ते 40 हजार वर्ष इतका मागे जातो. बऱ्याच जणांना लगेच मिरच्या लागल्या, कारण काय आमच्याकडे सांगितलं जातं महाभारत 3000 वर्षापूर्वी घडलं. म्हटलं 3000 वर्षापूर्वी कसं रे? कारण युधिष्ठिर शकच चालू आहे 5000. शक हा त्या राजाच्या राज्याभिषेकानंतर चालू होतो ना. लेटेस्ट शक माहितीये ना आपल्याकडचा? लेटेस्ट शक हा शिवशक आहे आपल्याकडे, शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतरचा जो होता तो. युधिष्ठिर शक 5000 वर्षांचा आहे आपल्याकडे. म्हणजे युधिष्ठिराचा 5000 वर्षापूर्वी राज्याभिषेक झाला आणि त्याच्यात काही पूर्वी रामायण झालेलं आहे. आता मग म्हणाले नाही, असं नेमकं सांगता येत नाही. का नाही सांगता येत? कारण रामायणामध्ये आकाशातल्या ग्रहस्थिती कोणकोणती कोणत्या वेळेला होती याचं वर्णन आहे. त्या ग्रहस्थितींच्या रीतीने आपल्याला मागे जाता येतं. मग एकाने सांगितलं हो पण काय दर 8000 वर्षांनी साधारणपणे, मी आपल्याला हे खूपच बाळबोध सांगतोय, दर 8000 वर्ष साधारणपणे ती ग्रहस्थिती बदलत असते. म्हटलं ठीक आहे, मग म्हणून आम्ही 8000 वर्ष म्हणतो फार फार तर. म्हटलं का त्याच्यापूर्वी 8000 वर्ष, त्याच्यापूर्वी 8000 वर्ष असं मागे गेलो तर? पण मग म्हणाले किती मागे जायचं? म्हटलं पंचांगाप्रमाणे मागे गेलो तर. आपल्याकडे पंचांग हा एक भाग आहे की काळ ठरवण्याचा, ज्याच्यामध्ये फार कशाला आपल्याला आता परवा आपल्यापर्यंत बातम्या आलेल्या असतील की आता पावसाळा संपल्यानंतर सुद्धा काल परवा जो काही उच्छाद मांडला होता पावसाने इथे, म्हणजे हैदराबाद आणि पुणे याच्यामध्ये सगळ्यात जास्त झाला. आपल्याकडे जर मराठी पंचांग असेल किंवा मराठी कॅलेंडर असेल, जरा कॅलेंडरवर बघावं, त्याच तारखा दिलेल्या आहेत ज्या तारखांमध्ये अतिवृष्टी म्हणून सांगितलं. का नाही पंचांगांचा आधार घ्यायचा? आम्ही पंचांग आउटडेटेड म्हणूनच समजून टाकायचंय का हो? मॅक्रो अँड मॅक्रो स्टडी ह्याच्याकरता आपण खूप आग्रह असतो ना आपला. मग पंचांग हे दिवसाचं मायक्रो अँड मॅक्रो स्टडी नाहीये का? कारण दिवसाचा 5 अंगांनी विचार करणार म्हणून ते पंचांग जातो. इंग्रजी कॅलेंडर मध्ये दिवसाचा विचार 2च अंगांनी आहे, नाही? दिनांक कुठचा असते आणि वार कुठचा असते, एवढ्या 2च भाग आहेत. आपल्याकडे तिथी करण नक्षत्र पण आहे, याचं काय? असा 5 अंगांनी जर विचार केला जातो तर हे मायक्रो अँड मॅक्रो आहे, मोस्ट सायंटिफिक कॅलेंडर आहे. पण आपणच आपल्या हाताने त्याला बाजूला करून टाकले की नाही? हे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला मग रामायणाचा काळ आणि रामायणाकरता आपण किती मागे जायचं. अर्थात एक मला बरं वाटतं निलेश ओकांचं
की त्यांनी सगळे मार्ग खुले ठेवलेले. मला म्हणतात की कदाचित माझ्या अभ्यासातून आणखी मागे जावंही लागेल, कारण इतिहासाचा अभ्यासकाला कोणताही एक अभिनिवेश धरता येत नाही. जर नवीन नवीन कागदपत्र रिव्हील व्हायला लागली आली समोर, तर त्याला तितकं मागे जाणं हे भाग असतं. आणि मग आपल्याकडे रामायणाला म्हटलेलं आहे इतिहास, काव्य इतिहास ग्रंथ, म्हणजे काव्यातून सांगितलेला इतिहास. आता बऱ्याच जणांचा समज असा आहे बरं का, की रामायण आधी लिहिलं आणि मग तसा घडलं. नाही, असं काही झालेलं नाही. रामायण आधी घडलंय आणि मग ते लिहिलेले. वाल्मिकी स्वतः साक्ष आहेत याचे. कारण वाल्मिकींनी स्वतःच विचारलेले नारदांना की सांप्रत काळामध्ये असा कोण माणूस आहे पृथ्वी तलावरती ज्याच्यामध्ये त्यांनी बरेच गुण सांगितलेले, हे सगळे गुण असतील. तेव्हा नारद हसले, म्हणाले बाबा रे, इतके गुण असणारा असा माणूस मिळणं हे कठीण आहे, पण तरी सुद्धा तुला सांगतो की असा एक माणूस आहे जो अयोध्येचा राजा आहे, ज्याचं नाव आहे श्रीराम. तेव्हा जर चरित्र, मग ब्रह्मदेवांनी येऊन सांगितलं की ते चरित्र तुला आपलं आपणच तुला ते ज्ञात होईल आणि ते तू लिहून काढ. याच्यामध्ये रामांचे 72 गुण सांगितलेत बरं का. अगदी सुरुवातीला रामकथेच्या अगदी सुरुवातीला रामांचे 72 गुण सांगितले. वाचल्यानंतर दबकायला होता आपल्याला, कारण त्यातल्या एकेका गुणांच्या करता अख्खं आयुष्य खर्ची पडावं एखाद्या माणसाचं. असे 72 गुण या एकट्यामध्ये भरलेले आहेत, म्हणून त्यांना अवतार म्हणतात, लक्षात ठेवा. आणि असे असलेल्या या रामायणाची जी सुरुवात होते त्याच्या पहिल्या बालकांडामध्येच, बालकांडात अयोध्येचं जे वर्णन आहे त्यात अयोध्येतले स्त्री पुरुष कशा प्रकारचे होते याचं वर्णन आहे. जाता जाता मुद्दाम आपल्याला सांगतो की अयोध्येमध्ये स्त्रियांच्या करता क्रीडा भवन बांधलेली होती याचं वर्णन आहे बरं का. अहो, हिंदू धर्मामध्ये स्त्रीला फारच खालचा दर्जा दिला वगैरे वगैरे, हे त्या देशातले लोक सांगतात ज्या देशातल्या लोकांनी आपल्या देशामधल्या स्त्रियांना साधा मताचा अधिकार देण्याकरता सुद्धा 20वे शतक उजाडावं लागलं. त्या देशातले लोक सांगतात ज्या काळामध्ये पृथ्वीवरती एक समृद्ध अशी संस्कृती नांदत होती. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, अशी सांगणारी, जिथे स्त्रीचा आदर केला जातो, सत्कार केला जातो, तिथे देवतांचा वास असतो. आणि जिथे तिचा सतत अपमान केला जातो ते घर दुःखाने भरलेलं असतं. ही जी संस्कृती सांगते त्या संस्कृतीने असं कुठेतरी खाली दाबलेलं आहे, कप पदार्थ समजलेले असं काहीही नाही. याकरता मूळ ग्रंथ वाचावा लागतो. कोणीतरी लिहिलेलं, कोणीतरी सांगितलेलं नाही. त्यात लेफ्टिस्टांनी तर फारच वाट लावली. आणि त्यामुळे आपण आपले ग्रंथ जर मुळातून वाचले तर आपल्याला कळतं, अन्यथा आपल्याला कळणार नाही. आणि त्या दशरथाच्या कुलामध्ये झालेलं ना ते सगळेच आदर्श राजे आहेत बरं का. तसं बघायला गेलं रामराज्य ही संकल्पना आहे ना, ही रामराज्य ही संकल्पना, राम हा सगळ्यात मोठा अवतार म्हणून रामराज्य असं म्हटलंय. तसं बघायला गेलं तर दशरथाचं होतं तेही रामराज्यच होतं, म्हणजे दशरथ राज्य होतं. पण रामराज्य ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना फार मांधाता, इक्ष्वाकू वगैरे या सगळ्या कुलामध्ये आपल्याला दिसते. आणि या कुलामध्ये असलेल्या ज्या स्त्रिया आहेत, थोडक्यात आता तो भाग सांगतो, कारण एकीकडे घड्याळाकडे लक्ष ठेवावं लागतं आणि ते लक्ष ठेवता ठेवता किती वाजलेत किती नाही हेही बघावं लागतं. कौसल्या, कौसल्या आपण पाहिलं, ज्या 3 पत्नी आहेत प्रमुख दशरथाच्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी, यातली कौसल्या, तिचं रामासह या 4ही मुलांच्या वरती प्रेम आहे. राम फक्त तिचे आहेत ना, लक्ष्मण आणि शत्रुघ्न सुमित्रेचे आणि भरत कैकेयीचा आहे. पण या 4ही मुलांच्या वरती अतिशय समान प्रेम. बरे, ज्या वेळेला कैकेयीच्या मुळे रामांना वनवासाला जावं लागतं हे कळल्यानंतर तिच्यातली आई व्याकुळ होणं हे अगदी स्वाभाविक आहे. कैकेयीवरती राग येणं हेही स्वाभाविक आहे. पण असं झालं तरी सुद्धा भरत ज्या वेळेला परत येतो मातुल कुलाहून, त्यावेळेला तो परत आल्यानंतर त्याला कळल्यावर तो जो चिडतो आपल्या आईवरती आणि आपल्या आईवरती धावून जातो, अश्वपतीची नवेस कन्या नवेस माझी माय असं म्हणत त्यावेळेला ती जी समजूत घालते ना, ती समजूत खूप महत्वाची आहे बरं का. इतकंच काय, किती मोठं मन दाखवलं की दशरथाचा मृत्यू झाल्यानंतर भरत भेटीसाठी म्हणून जेव्हा रामांच्याकडे जायला लागतो त्यावेळेला कौसल्या खरं म्हणजे कैकेयीला अटकाव करू शकत होती.
तू नाही यायचं आमच्या बरोबर म्हणून, कारण तुझ्यामुळे राजा गेलेला आहे, माझा पती मी गमावलेला आहे, असं ती म्हणू शकत होती. ती तसं म्हणत नाही. हा मोठेपणा नाही. कैकेयीलाही येऊ देते तिथे. आणि वनामध्ये रामांना या तिन्ही माता भेटलेल्या आहेत. हे वाल्मिकी रामायणातलं वर्णन हे लक्षात घ्या. तशीच सुमित्रा आहे. सुमित्रेने लक्ष्मणावरती आपल्या थोरल्या भावाची सेवा कशी करायची याचा संस्कार दिलेला आहे बरं का त्याला. आणि म्हणून लक्ष्मण खरं म्हणजे वनात जाण्याची काय गरज होती हो त्याला, तरी सुद्धा तो वनात जायला निघालेला आहे. रामांच्या बरोबर वनात जातोय म्हटल्यानंतर सुमित्रा त्याला अडवत नाहीये की तुला कुठे सांगितलंय वनात जायला, तू कशाला जातोयस, काय गरज आहे, त्यापेक्षा इथे राहा, खरं म्हणजे तू दुसरा, मग रामांच्या पाठोपाठचा तू, म्हणजे खरं म्हणजे तुला राज्यही मिळू शकतं वगैरे, असे मोह पण ती घालत नाही. ती लक्ष्मणाला कुठूनही अडवत नाही आणि त्याला जाऊ देते. आणि उर्मिलेबद्दल तर काय बोलावं, की उर्मिलेचंही लग्न झालेलं आहे ना लक्ष्मणाशी, असं असून सुद्धा. बरं इथे एक क्लिअर करतो बरं का आपल्याला, कारण बरेच जण उर्मिलेचं वकीलपत्र वगैरे घेऊन येतात. गंमत म्हणजे अख्ख्या रामायणात उर्मिलेनी कधी तक्रारीचा सूर काढला नाही बरं का, म्हणजे लक्ष्मणाची पत्नी. पण उर्मिलेचं वकीलपत्र घेऊन येणारे मात्र उर्मिलेची बाजू घेऊन भयंकरच बोलत असतात काही. आता याला कोण काय करणार ती गोष्ट वेगळी. पण ही उर्मिला त्याला कुठे अडवते असं आपल्याला दिसत नाही. उर्मिलाचा त्याग मोठा आहे की नाही, निश्चित मोठा आहे, निश्चित. पण त्याचबरोबर एक आपल्याला मुद्दाम सांगतो की बऱ्याच जणांची समजूत अशी असते की हे चौघ भावंड लग्न होऊन आले आणि लगेच रामांना वनात जावं लागलं. पहिल्यांदा फुली मारा बरं का, हा गैरसमज आहे, अपसमज आहे. ज्यांनी रामायण वाचलेलं सुद्धा नसतं त्यांनी पसरवलेलं आहे. रामायणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे बालकांडाच्या अखेरीला. या सगळ्यांचं लग्न झाल्यानंतर भरत आणि शत्रुघ्न तर तिथूनच मामाच्या गावाला गेलेत बरं का, हेही लक्षात घ्या. म्हणजे परत कोण आले त्यांच्या बरोबर, दशरथाच्या बरोबर, दशरथ वसिष्ठ वगैरे या सगळ्यांच्या बरोबर जनकाकडून या दोन्ही मुलींना घेऊन आणि आपल्या 2 मुलांना घेऊन परत आलेत ते दशरथ स्वतः आलेले आहेत बस. आणि भरत शत्रुघ्न आपापल्या स्त्रियांना घेऊन गेलेले आहेत मामाच्या गावाला, कैकेयीच्या भावाकडे. कारण मामा आला होता तिथे आणि तो घेऊन गेलाय त्यांना कौतुकाने म्हणून ते गेलेत. पण कौतुक किती काळ, आपल्याकडे मुलं किती काळ जातात तो मामाच्या गावाला, 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, महिना. अहो 12 वर्ष राहिलेत, 12 वर्ष, थोडी थोडकी नाहीत. म्हणजे ते तिथे मामाच्या गावाला आहेत आणि हे इथे. असं लग्न झाल्यानंतर किती काळ गेलेला आहे, 12 वर्ष. एवढा काळ अयोध्येत गेलेला आहे, त्याच्यानंतर वनात जाण्याची पाळी आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे काळ लक्षात घ्यायचा. पण तरीही उर्मिलेचा त्याग हा मोठा आहेच, कारण ती 14 वर्ष तिलाही एकाकीच काढावी लागलीत ना. भले सगळे आहेत, नोकर चाकर आहे, गाद्या गिरद्या, पण गाद्या गिरद्यांवरती लोळणं तिला गोड वाटत असेल का? मुख्य जो तिचा पती तोच तिच्या जवळ नाही 14 वर्ष. पण तरी ती तक्रारीचा सूर काढत नाही, किमान रामायणात नाही. पण मग रामायणात वाल्मिकीने तो उल्लेख करायला म्हटलं, अरे ते रामायण आहे, ते रामांचं चरित्र आहे ना, त्यामुळे नसेल आलेला. हे भाग काही काही समजून घ्यायला लागतात. चरित्रपट केवढा मोठा, या पटामध्ये प्रत्येक पात्र घेता येणं आणि त्याचा संपूर्ण इतिहास सांगणं हे शक्य आहे का, तर तसं नसतं. त्यामुळे त्या कथानका परत्वे जे जे कोणी येतं त्यांच्याबद्दलचं सांगणं, कारण मूळ हेतू आहे रामचरित्र सांग. रामचरित्र जसं घडलं तशा पद्धतीने लिहून ठेवलं त्यांनी, आणि म्हणून ते रामचरित्र आपल्यापर्यंत आलं, हे लक्षात घ्या. यामध्येच मंथरे सारखे. बरं, कैकेयी नुसती नाहीये बरं का, कैकेयी कोणीतरी नाहीये, कैकेयी अतिशय शूर आहे. पूर्वी देवासुर संग्रामामध्ये दशरथाच्या रथाचं सारथ्य तिने केलेलं आहे. दशरथ आजारी जखमांनी विद्ध झाला त्यावेळेला त्या रणामधून सुरक्षितपणे त्याला बाहेर नेलेलं आहे ती. हा, आता काही ठिकाणी कोणीतरी सांगतं त्याच्या रथाचं एक चाक निघायला लागलं म्हणून त्या चाकात आरेच्या जागी तिने स्वतःचा हात घातला आणि ते चाक तोलून. वाल्मिकी रामायणात असं काही नाही. वाल्मिकी रामायणातलं वर्णन हे की ज्या वेळेला दशरथाला जखमा वगैरे झाल्या होत्या त्यावेळेला त्याला सुरक्षितपणे तिने बाहेर काढलं, त्याच्यावरती औषधोपचार वगैरे केले. त्यावेळेला दशरथाने प्रसन्न होऊन तिला सांगितलेले की कोणतेही 2 वर माग. तेव्हा तिने सांगितलं की आता काहीच नकोय मला, मला ज्या वेळेला वाटेल तेव्हा मी मागीन.
ती सुबल राजाची कन्या आहे. क्षमा करा, अश्वपतीची कन्या आहे. हा अश्वपतीचा बरोबर उल्लेख हा पुढे तिची ओळख ज्या वेळेला करून देतो सुमंत्र, त्यावेळेला ती बरोबर ओळख येतेच. आणि अश्वपतीची नवेस कन्या नवेस माझी माय, हे जर गदी माडगुळकरांनी लिहिलेलं आहे. धर्मात्म्याच्या पोटी कृत्या निंदे निपजे नांदे काय, दोन्ही धर्मज्ञ आहेत ना, कारण म्हणून निपजे, अश्वपतीच्या घरी तू निपजलीस, आणि नांदे दशरथाच्याकडे. काय गदी माडगुळकरांनी वर्णन केले. अश्वपतीची नवेस कन्या नवेस माझी माय, धर्मात्म्याच्या पोटी कृत्या निपजे नांदे काय, वदनाथाचा करील मूढे पतिव्रता का कुणी, मातान तू वैरिणी, हे जे वर्णन केलेले ते. आणि मग ही अश्वपतीच्या कडची तिची जी काही कथा आहे, ती कथा जी सुमंत्राने सांगितलेली आहे, ती कथा पुढे शूर्पणखा आणि क्रमाने येणाऱ्या इतर ज्या स्त्रिया आहेत, या सगळ्या स्त्रियांचा भाग हा आपण परवा जे आपलं रामायणाचा भाग दुसरा आहे त्याच्यामध्ये बघूया. सिरियल वगैरे बघायची सवय झालेली असते ना, त्याच्यामध्ये नाही का, आता उर्वरित भाग उद्या, तसं पुढच्या भागात तसं थोडीशी त्या सुभद्रांनी काय सांगितलं असेल, अश्वपतीची कन्या म्हणून काय सांगितलेलं असेल, हा जो सगळा कथाभाग आहे ना, हा कथाभाग आणि इतर स्त्रिया, खरं म्हणजे स्त्रिया फक्त घेतोय त्यामुळे मला खूप उड्या मारत जावं लागतंय, पण त्याला काही इलाज नाही. खरं अख्खं रामायण सांगणं हा एक वेगळा आनंद असतो. पण ते बघूया, कारण खरं म्हणजे येणं माझं चाललेलं होतं अमेरिकेमध्ये ते गेल्या 15 एप्रिलला, पण काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती. त्यामुळे कदाचित बघूया पुढच्या वर्षी जर येणं तिथे जमलं तर मग रामायण, भागवत किंवा क्रांतिकारक वेगवेगळे विषय, ते विषय सांगायला नक्की मला आवडतील. हे आधीच आत्ताच सांगून ठेवतो आपल्याला, काय आवडेल ते मला सांगायला, म्हणजे आपणही तेवढं लक्षात ठेवू शकाल. तेव्हा अर्थात यातला विनोदाचा भाग सोडून द्या. पण परवा आपण सगळा पुढचा भाग करूया. उद्या जे आहे सई स्वरूपा अय्यर यांचं, ते सुद्धा इंग्रजीतलं व्याख्यान आहे, ते सुद्धा आपण सगळेजण अशाच पद्धतीने त्याला छान प्रतिसाद द्याल, ऐकाल, अशी आशा व्यक्त करतो. आणि इथे माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम.